जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। परभणीत मराठी माझी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1400 वाहन चालकांना प्रशिक्षण। महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र माझा मराठी माझी या अभियानांतर्गत परभणी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला। या अभियानाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील तब्बल 1400 वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यात आले। प्रवाशांशी सौजन्यपूर्ण संवाद, मराठी भाषेचा वापर, जबाबदार वाहन चालकाची भूमिका आणि प्रवाशांच्या मनात विश्वास निर्माण करणारी सेवा याबाबत वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले। आज झालेल्या कार्यक्रमात प्राथमिक स्वरूपात 60 वाहन चालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। यावेळी मुंबई येथे सुरू असलेल्या मुख्य कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले। कार्यक्रमास सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शुभम अकोलवार, दीपिका जोशी, सुप्रिया जगताप, पूजा रासवे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सदस्या तथा नगरसेविका अंबिका डहाळे, प्रशिक्षक संगीता टेहरे, वंदना कदम आणि दीपा बुरुळ यांची सौजन्यपूर्ण सेवा, प्रवाशांच्या मनात विश्वासाची आशा या संदेशाला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे वाहन चालकांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमानासोबतच प्रवाशांना अधिक नम्र, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्याची भावना निर्माण होत आहे। परभणीत 1400 वाहन चालकांचे प्रशिक्षण आणि त्यापैकी प्राथमिक स्वरूपात 60 वाहन चालकांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा हा अभियानाच्या यशस्वी वाटचालीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला। क्रम आहे महाराष्ट्र मोटर वाहन विभागातर्फे हा पूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे का? हो। आणि ऑटो रिक्षाला हा भाषाविषयी हा जो आज आपण प्रमाणपत्र देत आहोत, काय याचं महत्त्व आहे? ऑटो रिक्षा चालकांना जो आपण बॅच जारी करतो, परमिट आणि बॅच जे जारी करतो, तर तो बॅच जारी करताना आपण त्यांची भाषेची चाचणी घेणे आवश्यक आहे असं आपल्या कायद्यात नमूद आहे। स्थानिक भाषा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण बॅच त्यांना जारी करतो। याचाच एक भाग म्हणून जे अमराठी बांधव आहेत पण वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रात राहत आहेत, मग अशा आपल्या रिक्षा चालकांसाठी, अशा बांधवांसाठी, अशा अमराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने म्हणजे परिवहन विभागाने, तसेच राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद व मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पूर्ण महाराष्ट्रभर हा एक कार्यक्रम राबवला, ज्याच्यामध्ये जे अमराठी महाराष्ट्रीयन लोक आहेत की जे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या महाराष्ट्रात राहत आहेत पण त्यांना मराठी येत नाही, अशा लोकांसाठी आपण मराठीचे वर्ग आयोजित केले होते। त्यांना आपण जुजबी मराठी भाषा शिकवून जी बोली मराठी भाषा आहे त्याचं ज्ञान देऊन प्रवाशांशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे, कोणते मराठीचे शब्द वापरले पाहिजे, मराठी कशी आत्मसात केली पाहिजे, यासाठी एक खूप मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली गेली। त्याच्यामध्ये आपल्या परभणी केंद्र प्रमुख श्रीमती अंबिका ढाळे मॅडम आणि त्यांची जी सगळी टीम आहे त्या टीमनी परभणीतल्या रिक्षा चालकांचं मराठी भाषेचं ज्ञान जे आहे त्याच्याविषयी खूप चांगलं त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना त्यांची चाचणी घेऊन त्यांना प्रमाणपत्र देखील आज आपल्याला वितरित करण्यात आलं आहे। म्हणजे आज आपण जे प्रमाणपत्र दिले आहे ते अशाच उमेदवारांना दिले आहेत, अशाच बॅचधारकांना दिले की ज्यांची चाचणी उत्तीर्ण आहे आणि ती चाचणी आपले मराठी साहित्य संघ जो आहे, कोकण मराठी साहित्य परिषदचे परभणीचं जे केंद्र आहे त्या केंद्रातर्फे घेण्यात आले। आपलं प्रशिक्षण कोणत्या केंद्रावर घेण्यात आलं, म्हणजे ठिकाण काय होतं? आपलं जे प्रशिक्षण आहे ते आपण सुमारे 1.5 महिना कन्या प्रशाला या जिल्हा परिषद तर तिथं आपण एक स्वतंत्र वर्ग त्यांच्यासाठी ठेवला होता रिक्षावाल्यांसाठी। त्यांना स्वतंत्र आपण एक बैठक व्यवस्था, स्वतंत्र व्यवस्था ठेवून आपण तिथं त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे आणि सर्व ह्यांची टीम इथं जी आहे त्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन। त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रेनिंग तर दिलेलंच आहे आणि खूप अगदी
या रिक्षा चालकांना अगदी बालकाप्रमाणे त्यांना ट्रीट करून कुठेही कुणावरही न रागवता अतिशय संयमाने आणि अतिशय शांतपणे सगळ्यांना हँडल केलेलं आहे. त्यासाठी मी त्यांचे परिवहन विभागातर्फे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांच्यातर्फे देखील खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद देतो. आज आपण किती प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत आणि उर्वरित प्रमाणपत्र कशा प्रकारे वाटप करणार आहात? आज आपण साधारण 60 प्रमाणपत्रांचं वाटप केलेलं आहे आणि उर्वरित प्रमाणपत्र जे आहेत ते सगळे आजच तयार होतील आणि आपल्याला उद्या किंवा परवा जसे रिक्षा बांधव संपर्क करतील केंद्राशी आपली तसं त्यांना ते वितरित करण्यात येतील. साधारण आपले 1200 प्रमाणपत्र किती आपले साधारण 1300 प्रमाणपत्र आपण आत्तापर्यंत तयार केलेले आहेत. तर हे पूर्ण जिल्ह्यातून आहे सर? हां, हे जे प्रमाणपत्र आहेत हे पूर्ण जिल्ह्यासाठी आहेत. परभणी शहरच नव्हे तर ज्यांना ग्रामीण परवाना आहे अशाही रिक्षा चालक बांधवांसाठी आपण प्रशिक्षण आयोजित केलं होतं. त्यांना देखील आपण ते प्रमाणपत्र जारी करणार आहोत. भरून घेण्याचा कार्यक्रम चालू केला. साधारण 1.5 महिन्यापासून हे फॉर्म भरणं चालू होतं आणि जे आपल्या परभणी शहरामधले असतील किंवा आजूबाजूच्या खेड्यामधले असतील त्या सर्वांनीच आमच्याशी संपर्क साधला आणि त्याचबरोबर RTOचे आपले जे अधिकारी आहेत पराशर सर त्यांनी पण आम्हाला खूप अशी मदत केली. त्याचबरोबर संघटनेचे जे लोक असतील अध्यक्ष आहेत गजानन गाडगे असतील उस्मान अन्सारी असतील या सगळ्यांनीच खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यामुळं हा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या परभणी शहरामध्ये जवळपास 1450 सर्टिफिकेट आपण वितरित करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायेस्ट आकडा हा आपल्या परभणीचा आहे. कारण हा सगळ्यांनी टीमवर्क केल्यामुळं हा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आला आणि जे रिक्षा चालक बांधव असतील जे संघटनेचे अध्यक्ष असतील त्या सगळ्यांनीच आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली सहकार्य केलं. त्यामुळे व्यवस्थितपणे हे फॉर्म भरून घेतलं गेलं. ताई, मराठी भाषिकांनी या सर्टिफिकेट घेतले आहे का? नाही, आपण मराठी आहोत. आपल्याला मराठी भाषेचं सर्टिफिकेट अनिवार्य नाही आहे कारण आपल्याला ऑलरेडी मराठी भाषा ही येते. पण जे अमराठी बांधव आहेत ज्यांना मराठी भाषा येत नाही त्या सगळ्यांसाठी हे बॅच चालू केलेली होती आणि निश्चित त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे आमच्या जे सहकारी होते जे प्रशिक्षक होते त्यांनी व्यवस्थितरित्या त्यांना मराठी भाषेचं ज्ञान दिलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यांनी व्यवस्थितपणे कारण मराठवाड्यातले बहुतांश जे काही मराठी बांधव होते त्यांना अगदी व्यवस्थित आणि अस्खलित अशी मराठी भाषा येत होती. पण त्यातीलही काही जे बांधव होते की ज्यांना मराठी भाषा येत नव्हती त्यांना देखील व्यवस्थितरित्या आमच्या प्रशिक्षकांनी शिकवलं आणि त्यांनी चाचणी अगदी उत्तमरित्या पूर्ण करून त्यांनी पास केली. कसा वाटला मॅडम या 15 दिवसाचा प्रवास आपल्याला रिक्षा बांधवांसोबत? काय सांगणार संदर्भात? आम्हाला हे अगदीच नवीन होतं, खूप वेगळ्या पद्धतीचं होतं सर. कारण असं लहान मुलांना शिकवणं खूप वेगळी गोष्ट असते आणि हे सगळेच मोठे होते आणि त्यामुळे शिकवताना आम्हाला काही अडचण आली नाही. पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. पण त्यात एक नमूद करू आम्ही निश्चित की आम्ही आपल्या या परभणी शहरातल्या रिक्षा बांधवांनासुद्धा अजून एक आव्हान केलं की आपणही जेव्हा रिक्षा चालवता तर संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेस जी कोणी महिला एकटी असेल तिला जिथं कुठं जायचं असेल तिला आपण सुरक्षितरित्या सोडावं. निश्चित काही एखाद दोन किंवा काही लोक खराब असतील पण सगळे नसतात. खूप चांगले होते सगळे रिक्षा चालक. ते म्हणले निश्चित ताई आम्ही आमच्या बहिणीसारखं त्यांना मदत करू आणि जर कोणाकडे पैसे कमी असतील तर त्यांना ती पैसे कमी घेऊन पण त्यांना तुम्ही सुरक्षित स्थळी सोडावं असं देखील आम्ही यावेळेस त्यांना आव्हान केलं. आणि जसं आपण म्हणतो जगात जर्मनी भारतात परभणी पण माझ्या रिक्षा चालक बांधवांशी आमचं या 1.5 महिन्यामध्ये खूप चांगल्यापणे आमचं एक बॉन्डिंग झालं आणि त्यांना आम्ही आव्हान केलं की आपण अतिशय नम्रपणे आपल्या जे पॅसेंजर असतील प्रवासी असतील त्यांच्यासोबत आपण नम्रतेने राहावं आणि जगात जर्मनी भारतात परभणी या उक्तीप्रमाणे आपल्या परभणी शहराचं नाव आपण चांगले रिक्षा चालक आहोत किंवा इथले परभणीतले रिक्षा चालक खूप चांगले आहेत, खूप सहकार्य करतात हा एक मेसेज आपल्या माध्यमातून जावा हेही आम्ही त्यामध्ये त्यांच्याकडे आव्हान केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. महाराष्ट्र जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून.